म्हातारपणाचं दुःख, हृदयस्पर्शी कथा नक्की ऐका. उन्हाळ्याचा महिना आपल्या प्रखरतेवर होता. जमिनीवरून गरमीचे तरंग उठत होते. अंगणात ठेवलेल्या खाट्यावर वसंतरावांनी आपले थकलेले पाय पसरून अंग टाकले होते. त्यांचं म्हातारं शरीर घामानं निथळलं होतं. रात्रीचे 2 वाजले होते, पण डोळ्यावरची झोप गायब होती. झोप आली तरी कशी असती? सकाळपासून त्यांच्या पोटात अन्नाचा एक कणही गेला नव्हता. आता तर पोटातील आतडी वाकडी तिकडी होऊन अन्नासाठी आक्रोश करत होती. आकाशाकडे नजर लावून ते आपल्या स्वर्गवासी पत्नी सरस्वतीताईंची आठवण काढत होते. त्यांच्या डोळ्यांतून हळूहळू अश्रू वाहू लागले. गालांवरील सुरकुत्यांमधून वाट काढत ते मानेपर्यंत ओघळत होते. आणि शेवटी जेव्हा भुकेची तडफड असह्य झाली, तेव्हा वसंतरावांनी कापऱ्या हातांनी उठवण्याचा प्रयत्न केला. मनात एक किरकोळशी आशा होती. कदाचित सुनेनं त्यांच्यासाठी काहीतरी ठेवलं असेल. पण स्वयंपाकघरात गेल्यावर त्यांनी पाहिलं, सगळी भांडी रिकामी पडली होती. दूध प्यायची इच्छा झाली म्हणून त्यांनी फ्रीजचं दार उघडलं, पण तिथंही निराशाच हाती आली. दुधाचं पातेलं एवढं स्वच्छ होतं की जणू कुणीतरी ते चाटूनच स्वच्छ केलं होतं. एक दीर्घ आणि हतबल श्वास टाकत वसंतरावांनी माठातून 1 ग्लास थंड पाणी घेतलं आणि एका घोटात संपवलं. ते थंड पाणी त्यांच्या कोरड्या घशातून खाली उतरलं, पण पोटातील धग काही शांत झाली नाही. ते परत खाटेवर येऊन पडले. एकीकडे ज्येष्ठांचं जळजळीत ऊन आणि दुसरीकडे असह्य भूक. दोन्हींच्या मध्ये ते चुळबुळ करू लागले. प्रत्येक आवाजावर त्यांना वाटायचं की कदाचित त्यांचा मुलगा गौतम उठला असेल. कदाचित त्याला आपल्या म्हाताऱ्या बापाची आठवण आली असेल. पण तो फक्त त्यांचा भ्रमच निघाला. गौतम आणि सीमा आपल्या एअर कंडिशन खोलीत निवांत झोपले होते. बाहेरच्या उखाड्यापासून आणि वडिलांच्या वेदनेपासून पूर्णपणे बेखबर होते. काल रात्री ते दोघं एका लग्न समारंभाला गेले होते. तिथं त्यांनी राजेशाही जेवणाचा आस्वाद घेतला आणि रात्री उशिरा परतले. सुनेनं वसंतरावांसाठी कालच्या उरलेल्या 2 शिळ्या पोळ्या डब्यात ठेवल्या होत्या आणि निघताना रुखरुखीत आवाजात म्हणाली होती, बाबा, या पोळ्या ज्या ठेवल्या आहेत, चहा बनवून त्यासोबत खा तुम्ही. हे काही नवीन नव्हतं, कारण सरस्वतीताई गेल्यापासून हेच चालू होतं. रात्रीच्या उरलेल्या पोळ्या वसंतरावांच्या वाट्याला नेहमीच यायच्या. आता त्यांना त्या अपमानाची आणि तिरस्काराची सवय झाली होती. त्यांनी काही न बोलता मान डोलावली होती, कारण त्यांना ठाऊक होतं, काही बोललं तर घरात महाभारत माजेल आणि त्या महाभारतात नेहमीच विजय हा सुनेचाच होतो. भूक लागल्यावर त्यांनी तो डबा उघडला, पण झाकण काढताच एक तीव्र आणि आंबूस असा दुर्गंध त्यांच्या नाकात शिरला. उकाड्यामुळे कालच्या पोळ्या ह्या खराब झाल्या होत्या. त्यांच्यावर हलका हिरवट बुरशी देखील थर आली होती. भूक टोकाला पोहोचली होती, पण कुजलेली पोळी घशाखाली कशी उतरली असती? घृणेने त्यांनी डबा बंद केला. आजूबाजूला पाहिलं, पण खाण्यासारखं काहीच नव्हतं. बिस्किटांचा डब्बा देखील रिकामा होता आणि सुनेनं स्वयंपाकघरातील कपाटाला कुलूप लावलं होतं. रात्री 12 वाजल्याच्या सुमारास कार थांबल्याचा आवाज आला. मुलगा आणि सून लग्नावरून परतले होते. त्यांचं हसणं खिदळणं हे वसंतरावांच्या कानावर आलं, पण त्यांच्या अंगात इतकी ताकद नव्हती की त्या वेळेला ते काही मागतील. त्यांना ठाऊक होतं त्याचा शेवट काय होईल ते. सीमा तोंड वाकडं करून म्हणाली असती, या वयात इतकं काय खाता? दिवसभर तर फक्त आरामच करता. आणि तुमचा मुलगा गौतम, जो पत्नीच्या प्रत्येक शब्दाला ब्रह्मवाक्य असं मानायचा, तोही तिच्याच बाजूने उभा राहिला असता. म्हणून ते गप्पच राहिले. खाटेवर पडून त्यांनी भूक आणि वेदना दोन्ही गिळल्या. रात्र जसजशी गडद होत गेली तसतशी त्यांच्या भुकेची यातनाही वाढत गेली आणि तडफडत ते कधी झोपले त्यांनाही कळलं नाही. सकाळी त्यांच्या झोपेचं भान स्वयंपाकघरातून येणाऱ्या कुकरच्या तीव्र शिट्टीने तुटलं. डोळे उघडताच त्यांनी पाहिलं, प्रकाश हलकाच झळकत होता. अंगात अशक्तपणा, डोळ्यात जळजळ, पण मनात मात्र एकच विचार, आज काहीतरी खायला मिळेल का? शरीर थरथरत होतं. तरी त्यांनी हात धुतले, कपाळावर थोडं पाणी मारलं आणि परत आपल्या खाटेवर बसले. देवा,
आता तूच काहीतरी कर. या म्हातारपणात भुकेनं मरण नको येऊ. या म्हातारपणात भुकेनं मरण नको देऊ. त्यांच्या आवाजात असहाय्यतेचा सूर होता, पण तो आवाज कोणाच्या कानावरही गेला नाही. सुनबाई सीमा ही स्वयंपाकघरात काहीतरी बनवत होती. मसाल्यांचा आणि फोडणीचा सुगंध संपूर्ण घरभर दरवळत होता आणि तो सुगंध एखाद्या अमृतासारखा त्यांच्या नाकात शिरत होता आणि भुकेला आणखीनच भडकवत होता. क्षणभर तरी मनाला समाधान वाटलं. त्यांच्या मनात आशेचा एक किरण चमकला. चला, आता काही वेळातच गरमागरम जेवण मिळेल. ते असाच विचार करत खाटेवर बसले होते आणि तेवढ्यात त्यांच्या कानावर सीमाचा मोठा कर्कश आवाज आला. किती वेळ लावता उठायला? सूर्य डोक्यावर आला आहे. एवढ्या उशिरापर्यंत कोण झोपतं? म्हातारपणातही इतकी झोप कशी लागते? वसंतरावांनी सुनेकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात ना सन्मान होता ना वात्सल्य. तिच्या आवाजात फक्त अधिकार आणि तिरस्कार भरलेला होता. तिनं गरम चहाचा कप जवळपास त्यांच्या हाताशी ठेवला आणि ठसक्याने म्हणाली, पटकन हा चहा पिऊन घ्या आणि घरातल्या कामाला माझी मदत करा. एका श्वासात आदेश देऊन ती निघून गेली. 2 दिवस झाले बाथरूममध्ये कपड्यांचा ढीग पडलाय. ते धुवून गच्चीवर सुकत घाला. कपडे व्यवस्थित झटकून टाका. त्यानंतर सगळ्या घरात झाडू मारून फरशी पुसून घ्या. आणि हो, मोप व्यवस्थित पिळा बरं का, नाहीतर पाणी फरशीवर राहून सगळीकडे डाग पडतात. हात जरा पटापट चालवा. माझ्या माहेरची मंडळी येणार आहेत. त्यांच्यासाठी मला स्वयंपाक करायचा आहे. ते लोक येण्याआधी घरातलं सगळं काम आटोपलं पाहिजे. सुनबाईचा प्रत्येक शब्द हा चापकासारखा त्यांच्या थबकलेल्या शरीराला आणि जखमी आत्म्याला आदळत होता. रात्रभर उपाशी राहिलेल्या अशक्त शरीराच्या वसंतरावांच्या तोंडातून एकही शब्द फुटला नाही. त्यांना ठाऊक होतं, काही बोलून काही साध्य होणार नाही. पाण्यासारखा पातळ चहाचा कप पिऊन त्यांनी स्वतःला दिलासा दिला आणि बाथरूममधील त्या कपड्यांच्या ढिगाकडे पाहिलं. आणि त्यानंतर म्हातारपण आणि आजारपणामुळे त्यांना एवढं कष्टाचं काम करणं देखील कठीण होतं. तरीही ते निशब्द होते. काम करताना त्यांच्या श्वासाची गती वाढली होती. धापा लागत होत्या, पण ते थांबले नाहीत. आपल्याच घरात एक अस्वस्थ बिनपगारी मजूर झाल्यासारखं ते अख्खं घर स्वच्छ करत राहिले. जेव्हा घर आरशासारखं झळकू निघालं तेव्हा वसंतराव घामाने चिंब भिजून सीमाजवळ आले आणि नम्रतेने म्हणाले, सुनबाई, घरातलं सगळं काम केलं आहे. मला फार भूक लागली. रात्रीपासून काहीही खाल्लेलं नाही. काल ज्या पोळ्या ठेवून गेली होतीस ना, त्यांचा वास येत होता म्हणून खाऊ शकलो नाही. हे ऐकताच सीमाचा चेहरा रागाने लालबुंद झाला. ती एखाद्या नागिनीसारखी फुत्करली आणि काय म्हणायचं आहे तुम्हाला, की मी तुम्हाला शिळं जेवण देते? देवा, आता माझ्यावर हेही आरोप करणं बाकी होतं का? या वयात एवढं खोटं बोलताना लाज तरी वाटते का तुम्हाला? सीमाचं बोलणं ऐकून वसंतराव सुन्न झाले. ते आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले. त्यांच्या सरळ आणि निरागस वाक्याचा असा अर्थ काढला जाईल असं त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. सीमाचा आवाज अजून मोठा झाला. जणू काही तिला सगळ्या गल्लीला ऐकवायचं होतं. माझी एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐका. जोपर्यंत माझ्या माहेरचे लोक येऊन जेवण करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला अन्नाचा एक कणही मिळणार नाही. जर माझ्या माहेरच्यांना जेवण कमी पडलं तर माझी इज्जत धुळीला मिळेल. काही शिल्लक राहिलं तर नंतर देतेच, पण आता माझ्या डोक्यावर बसून माझं डोकं खराब करू नका. हे बोलून सीमाने जवळच्या टेबलावर ठेवलेली ग्लुकोज बिस्किटांचा पुडा उचलला. त्यात 4-5च बिस्किटं होती आणि त्यांनी वसंतरावांच्या हातात ठेवत म्हणाली, तुमच्या खोलीत जा, ही बिस्किटं खा आणि जोपर्यंत पाहुणे येऊन जात नाही तोपर्यंत खोलीबाहेर पाऊल टाकू नका. सगळ्या घरात फिरायची काहीच गरज नाही. आणि हो, अंगणातली तुमची ही खाट खोलीत नेऊन ठेवा. पाहुणे आले तर काय विचार करतील? माझ्या घराचा उकरडा बनवला आहे असं म्हणतील. क्षणभर वसंतरावांच्या रक्ताचं तापमानच वाढलं. एक शांत ज्वालामुखी त्यांच्या आत डगमगू लागली. त्यांना वाटलं जोरात ओरडून सांगावं, हे घर तुझं नाही, माझं आहे. हा उकरडा नाही, माझ्या आयुष्यभराच्या कष्टाचं चीज आहे.
पण ते पुन्हा गप्प राहिले, कारण त्यांना ठाऊक होतं ते काही बोलले तर सीमा सगळं घर डोक्यावर घेईल आणि त्यांचा मुलगा गौतम विचार न करता बायकोच्या बाजूने उभा राहील. मग काय, पुन्हा तीच धमकी, वृद्धाश्रमात सोडून येईन. गौतमचं लग्न झाल्यापासूनच सगळं बदललं होतं. मुलाला आता बापाचा त्रासच दिसत होता. तो तो स्वतःच्या डोळ्यांनी नव्हे तर आपल्या बायकोच्या नजरेतून बघत होता आणि तिच्या कानांनीच तो ऐकत होता. जड अंतकरणाने आणि थरथरत्या हाताने वसंतरावांनी ती जुनी खाट उचलली आणि खोलीत नेऊन भिंतीलगत ठेवली. आपल्या आरामखुर्चीवर बसून त्यांनी बिस्किटाचा पुडा उघडण्याचा प्रयत्न केला, पण हात एवढे थरथरत होते की पुडा उघडतात जातच नव्हता. डोळ्यातून वाहणारं पाणी त्या पुड्यावर टपकत होतं. गुदमरणाऱ्या शांततेत बसून ते भूतकाळाच्या पानांवर फिरू लागले. त्यांना आठवलं गौतमच्या बालपणाचे दिवस. किती देवळात डोकं टेकवत होतं त्यांनी, किती नवस केले होते तेव्हा. कुठे देवानं आशीर्वादाच्या रूपानं हा मुलगा दिला होता. तेव्हाच त्यांनी स्वप्न पाहिलं होतं, हा मुलगा म्हातारपणीचा आधार बनेल, काठी बनेल. पण कोणाला ठाऊक, तीच काठी त्यांच्या अंगावरच उचलली जाईल. त्यांनी कधीच मुलाला काही कमी पडू दिलं नव्हतं. शहरातल्या सर्वात प्रतिष्ठित इंग्रजी शाळेत घातलं, प्रत्येक हट्ट पूर्ण केला. कॉलेजला असताना गौतमने मोटरसायकल मागितली. त्यांनी एफ.डी. मोडून सर्वात महागडी मोटरसायकल त्याला आणून दिली. सरस्वती ताई म्हणायच्या, तुम्ही मुलाला डोक्यावर बसवत आहात, त्याला कष्टाची किंमत कधीच कळणार नाही. पण वसंतराव हसून त्यांचं बोलणं नेहमीच टाळत. कदाचित हीच त्यांची सर्वात मोठी चूक होती. हिशोबापासून ग्राहकांशी बोलण्यापर्यंत त्यांनी त्याला व्यवसायातील सगळं शिकवलं. छोटं दुकान हळूहळू गौतम शॉपिंग मॉल बनवलं. 3 मजली शोरूम आणि मग या भव्य घराची उभारणी झाली. मुलगा आणि सून सीमा ही शिकलेली, सुसंस्कृत, चांगल्या घरातली. लग्न झाल्यानंतर सगळं काही सुरळीत होतं. सरस्वती जिवंत असताना घरात आनंद होता. ती घराचा मुख्य माणूस होतो. मी घराचा मुख्य माणूस होतो. माझा प्रत्येक शब्द हा कायदा होता. मुलगा, सून मान सन्मान देत होते. सरस्वती घर सांभाळत होती, मी व्यवसाय. पण एक दिवस अचानक सरस्वतीला डेंग्यू झाला आणि शहरातील सर्वात मोठ्या रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर लाखो रुपये पाण्यासारखं खर्च केले, पण काही उपयोग झाला नाही. आणि शेवटी सरस्वती मला सोडून गेली. पण तिच्या जाण्यानंतर जणू माझं संपूर्ण जगच उद्ध्वस्त झालं. आधी मी तिच्यासोबत जगत होतो आणि आता तिच्या आठवणींसोबत जगण्याची शिक्षा मी भोगत होतो. हळूहळू मी माझ्याच मुलांवर आणि सुनेवर ओझं बनलो. गौतमने शोरूमवरचा ताबा मिळवला आणि सीमाने घरावर. मला एका खोलीपुरतं सीमित करून टाकलं. माझ्याच घरात, माझ्याच छपराखाली मी परका झालो होतो. काही दिवस तब्येत बिघडली तर मुलाने स्पष्ट सांगितलं, बाबा, तुम्ही आता म्हातारे झाले आहात. तुमची तब्येत अजून बिघडली तर सांभाळणार कोण? आता दुकानाची जबाबदारी सांभाळू की तुम्हाला? इतकं ऐकल्यावर माझ्या हातातून सगळं निसटलं. दुकानही, सन्मानही. खिशात पैसे असले तर बाहेरून काहीतरी खाऊन घेत होतो, नसले तर उपाशी राहायचं. मुलगा तर 1 रुपयाही देत नव्हता. सुनबाई जेवण वाढायची, पण त्याआधी 100 टोमणे ऐकावे लागायचे. विचार करता करता त्यांचा कंठ दाटून आला आणि ते एखाद्या लहान लेकरासारखे रडू लागले. तेवढ्यातच दरवाजाची बेल वाजली. आठवणींच्या समुद्रातून बाहेर आले आणि लक्षात आलं, सुनबाईंच्या माहेरचे लोक आले आहेत. बाहेर हसरे आवाज, मस्करीत बोलणं, गडबड चालू होती. वेगवेगळ्या पदार्थांचा सुगंध दरवाजातून खोलीत येत होता आणि त्या सुगंधाने त्यांची भूक आणखीच निर्दयीपणे वाढली होती. मी माझ्या खोलीत कैद झालो होतो. एखाद्या अपराध्यासारखं वाटत होतं मला. केव्हा हा उत्सव संपेल आणि मला काहीतरी खायला मिळेल. कितीतरी तास गेले. पाहुण्यासाठी डायनिंग टेबल सजलं. गरमागरम पुरी, व्हेज पुलाव, कुर्मा, कोशिंबीर, गुलाबजाम. अगदी सगळेजण बोटं चाटत जेवत होते आणि मी माझ्या खोलीत पाणी पिऊन भूक भागवण्याचा प्रयत्न करत होतो. पण तो पाण्याचा जगही आता रिकामा झाला होता. घसा कोरडा पडला होता
आणि मी धाडस करून पाणी घेण्यासाठी बाहेर पडलो. तेवढ्यातच स्वयंपाकघरात सुनबाईची आई म्हणजे माझीच विहीनबाई हसत म्हणाली, अगं सीमा, तुझ्या सासऱ्यांकडून काही काम करून घेतेस की नाही, की दिवसभर घरात बसून फुकटचं खातात? सीमा हसून म्हणाली, अगं आई, काय बोलतेस तू? आता हे म्हातारे झाले आहेत. थोडंफार काम मी करून घेते त्यांच्याकडून. झाडू, फरशी, कपडे, भांडी मी त्यांना बसून खायला घालणार थोडंच. दोघींचा हास्य मोठं आणि निर्लज्जपणा होता. जणू त्यांनी काही विनोद केला होता. मी तिथे स्तब्ध उभा राहिलो, जणू कोणीतरी माझ्या पायात वितळलेल्या शिशा ओतला होता. त्या शब्दांनी माझं अंतःकरण भेदलं, जणू विषारी बाणांनी काळजाचं जाळं पाडलं. एवढं मोठं दुकान, हे भव्य घर, सगळं काही मी माझ्या हातांच्या कष्टानं उभं केलं होतं आणि आज त्या घरात मला फुकटचं खाणारा असं म्हणून हिणवलं जात होतं. माझ्या हातातून पाण्याचा स्टीलचा ग्लास निसटल्या आणि फरशीवर पडून खन असा आवाज झाला. तो आवाज ऐकून सीमा धावत आली. तिनं सांडलेलं पाणी पाहिलं आणि ताबडतोब ओरडली, तुम्हाला दिसत नाही का? मी सांगितलं होतं ना स्वयंपाकघरात येऊ नका म्हणून. मग इथे काय करायला आलात? सगळं घाण करून टाकलं. चला आता पटकन सगळं पुसून टाका. तिचं ओरडणं ऐकून माझं मन दुभंगून गेलं आणि तेवढ्यात गौतम आला. बाबा, सीमाने सांगितलं होतं ना की स्वयंपाकघरात येऊ नका. मग परत काय करायला आलात? सगळ्यांसमोर मूडच खराब केला. मी निशब्द होतो. उपाशी राहण्याची वेदना एवढी नव्हती जितकी या शब्दांनी आत्म्याला छेद दिला होता. मी खाली मान घालून फरशी पुसत मनातच म्हणालो आणि थरथरत्या पावलांनी माझ्या खोलीत परत गेलो. दरवाजा आतून बंद केला आणि माझ्या नशिबावर, माझ्या आयुष्यावर आणि माझ्या एकटेपणावर मी मोठ्याने रडू लागलो. जणू संपूर्ण आयुष्याचा हिशेब पाण्यात विलीन होत होता. संध्याकाळी पाहुणे निघून गेले आणि घरभर शांतता पसरली. वसंतरावांनी मनाची विचार केला, आता तरी सुनबाई काहीतरी खायला देईल का? धाडस एकवटून त्यांनी दरवाजा ठोठवला आणि आवाज दिला, सीमा बाळा, काहीतरी खायला दे. खूप मला भूक लागली आहे. आतमधून मात्र गौतम आणि सीमा दोघांच्याही एकाच वेळी संतप्त आवाज आला, पाहुण्यांसमोर आमची सगळी इज्जत घालवलीस. आता तर तुला खायला काहीच मिळणार नाही. गप्पच या घरात राहायचं असेल तर राहा, नाहीतर इथून निघून जा. आम्हाला तुमची काहीच गरज नाही. मुलाच्या त्या शब्दांनी हृदयावर अंतिम घाव बसला होता. अपमानाचा घडा आता पूर्ण भरून वाहू लागला होता. सहनशीलतेच्या सगळ्या मर्यादा कोसळल्या. वसंतराव शांत बसले होते, बाहेरून स्थिर पण आतून जळत होते. अचानक त्यांना काहीतरी आठवलं. भिंतीलगत ठेवलेली जुनी जड लोखंडी पेटी त्यांनी उघडली. त्यात पत्नी सरस्वती ताईंचे काही जुने कपडे, लग्नाच्या आठवणी आणि त्यांच्या सहवासाच्या काही स्मृती होत्या. त्या पेटीच्या कोपऱ्यात एक जुना बटवा दिसला, वर्षानुवर्ष विस्मरणात गेलेला. कंपणाऱ्या हातांनी त्यांनी तो बटवा उघडला. आत काही 100च्या नोटा ठेवल्या होत्या. कदाचित सरस्वती ताईंनी गरजेच्या काळासाठी जपून ठेवल्या असतील. मोजलं तर एकूण 700 रुपये होते. ते 700 रुपये त्यांनी आपल्या मळकट कुर्त्याच्या खिशात ठेवले आणि काठी हातात घेतली आणि काहीही न बोलता थेट मुख्य दरवाजाकडे निघाले. मुलगा आणि सून यांनी त्यांना जाताना पाहिलं, पण थांबवलं नाही. कोणी विचारलंही नाही, बाबा यावेळी कुठं चाललात? त्यांची ती निशब्द चाल शब्दांपेक्षाही जास्त बोचणारी ठरली. घरातून बाहेर पडल्यानंतर त्या गरम रात्रीच्या हवेत वसंतरावांनी पहिल्यांदा स्वातंत्र्य जाणलं होतं. त्यांना स्वातंत्र्य जाणवलं, पण ते स्वातंत्र्य अस्वस्थतेने आणि लाचारीने ओथंबलेलं होतं. कुठे जायचं, काय करायचं काहीच माहीत नव्हतं. पण एक गोष्ट ठरवली होती, आता त्या अपमानित घरात ते परत जाणार नाहीत. भूक तीव्र लागली होती. सर्वप्रथम ते शेजारच्या एका धाब्यावर गेले. तिथे काही ट्रक चालक जेवत होते. 50 रुपयात त्यांनी पोटभर जेवण करून घेतलं. कितीतरी वर्षानंतर आपल्या मर्जीनं, आपल्या पैशानं जेवण केल्यानंतर ते जे समाधान मिळालं
ते शब्दात सांगणं देखील कठीण होतं. प्रत्येक घास हा अमृतासारखा वाटत होता. आता त्यांच्या खिशात 650 रुपये उरले होते. वृद्ध झाले होते ते, पण व्यापाऱ्याचं डोकं अजूनही तसंच चालत होतं. विचार सुरू झाला, या पैशात काय करता येईल? किती दिवस पुरतील हे पैसे? रोज उपाशी झोपायचं का? नाही, मला काहीतरी करायलाच हवं. कोणावर ओझं होऊन जगायचं नाही. संपूर्ण रात्र त्यांनी त्या धाब्यावर विचारात काढली. सकाळ होताच बस पकडली आणि शहरातील मुख्य घाऊक बाजारात पोहोचले. राहिलेल्या पैशात त्यांनी चिप्स आणि बिस्किटाचे काही पुडे घेतले आणि थेट विमानतळाबाहेर आले. एका झाडाखाली त्यांनी आपली छोटीशी दुकानदारी उघडली. सुरुवातीला मनात संकोच दाटला. ज्याने लाखो रुपयांचा व्यवसाय उभा केला होता, तो आज 10-10 रुपयांचे हे पुडे विकत उभा होता. लोक काही कुतूहलाने, काही दयेने, तर काही उपेक्षेने पाहत होते. तासनतास उन्हात उभं राहून ते घामाने चिंब झाले, पण त्यांनी धीर मात्र सोडला नाही. आपला आवाज थोडा ठाम केला आणि चिप्स घ्या काका, चिप्स घ्या काका, फक्त 10 रुपये. हळूहळू काही जणांनी घ्यायला सुरुवात केली. एका छोट्या मुलीने आपल्या वडिलांकडे हट्ट करून त्यांच्या हातातून एक पॅकेट घेतलं आणि हसतच म्हणाली, थँक्यू बाबा. त्या शब्दांनी वसंतरावांच्या डोळ्यात पाणी आलं. संध्याकाळपर्यंत त्यांचा सगळा माल विकला गेला. हिशोब केला तर 150 रुपये नफा झाला होता. त्या दिवशी त्या 150 रुपयाच्या कष्टावर त्यांना जे समाधान मिळालं, ते त्यांच्या लाखो रुपयांच्या व्यवसायात कधीच मिळालं नव्हतं. रात्री झोपण्यासाठी ते एका निवासस्थानी गेले. त्या ठिकाणी एका रात्रीचं भाडं फक्त 10 रुपये होतं. एका छोट्याशा खाटेवर हळूहळू हीच त्यांची रोजची दिनचर्या झाली होती. सकाळी लवकर उठून शेजारच्या सुलभ शौचालयात नित्यक्रम आटपून ते होलसेल बाजारात जात. तिथून सामान खरेदी करून ते पुन्हा एअरपोर्टवर येत. काळ ओघाने त्यांच्या छोट्याशा दुकानात पाण्याच्या बाटल्या आणि फळांचे ज्यूसही दिसू लागले. त्यांचं व्यापारी डोकं पुन्हा जागं झालं होतं. त्यांना ठाऊक होतं ग्राहकांशी कसं बोलायचं, त्यांना कसं आकर्षित करायचं. त्यांचा विनम्र स्वभाव, चेहऱ्यावरचा प्रामाणिकपणा आणि बोलण्याची नम्रता लोकांना आपसुकच खेचत होती. आता त्यांच्याजवळ स्वतःच्या खर्चापुरते पैसे होते. ते पोटभर जेवत आणि थोडेसे पैसे साठवतही होते. त्यांना आता प्रत्येक छोट्या गरजेसाठी मुलगा आणि सोनेसमोर हात पसरण्याची वेळ येत नव्हती. आत्मसन्मानाने कमावलेली ती छोटीशी कमाई त्यांच्यासाठी जणू एखाद्या अमूल्य खजिन्यापेक्षा कमी नव्हती. अशा प्रकारे 8 महिने निघून गेले आणि या 8 महिन्यात गौतम आणि सीमाने एकदाही त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही. जणू ते त्यांच्या जगातून कायमचे नाहीसे झाले होते. आणि त्या दरम्यान हजारो मैल दूर सिंगापूरमध्ये विवेकचं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झालं होतं. तो आपल्या आईवडिलांना आणि आजोबांना सरप्राईज देण्यासाठी भारतात येत होता. विमानात बसल्यावर त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. मला अचानक पाहून आई बाबा किती खुश होतील आणि आजोबा तर मला पाहताच गळ्यात पडतील. शेवटी 7 वर्षांनी मी माझ्या बेस्ट फ्रेंडला भेटणार होतो. त्याला आठवलं, जेव्हा तो परदेशी जात होता तेव्हा आजोबांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते. त्यांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं होतं, विवेक बाळा, खूप मोठा माणूस हो, पण आपल्या आईवडिलांना आणि आपल्या मातीला कधीच विसरू नकोस. त्या आठवणींनी विवेकच्या मनात हलकासा हळवा स्पर्श उमटला. लहानपणी आजोबा त्याला गोष्टी सांगायचे, बागेत फिरायला घेऊन जायचे आणि जेव्हा तो आजारी पडायचा तेव्हा रात्रीभर त्याच्या उशाशी बसून त्याचं कपाळ थोपटत ते राहायचे. गेल्या काही महिन्यांपासून तो जेव्हा घरी फोन करत होता तेव्हा त्याचे आईवडील म्हणायचे, तुझे आजोबा झोपलेत, नाहीतर एखाद्या मित्राकडे गेलेत. त्याला थोडं विचित्रच वाटायचं, पण संशय कधी आला नाही. एअरपोर्ट टर्मिनलमधून बाहेर पडताना विवेकची नजर गर्दीत आपल्या कुटुंबाला शोधत होती आणि अचानक गेटच्या जवळ एका कोपऱ्यात त्याची नजर एका अशक्त वृद्ध माणसावर पडली. तो एका छोट्याशा स्टूलवर बसला होता. समोर बिस्किटांचे पुडी आणि पाण्याच्या बाटल्या ठेवलेल्या होत्या. तो येणाऱ्या जाणाऱ्यांकडे पाहून विनम्रतेने म्हणत होता, चिप्स घ्या बाळा, चिप्स घ्या बाळा, फक्त 10 रुपयाचं पाकिट.
त्याच्या चेहऱ्यावर उन्हाची झळ आणि काळजीची छाया स्पष्ट दिसत होती. विवेकचा मित्र त्याला कोपर मारत म्हणाला, "अरे विवेक, बघ ना, हे तर तुझ्या आजोबांसारखेच दिसत आहेत." विवेकने लक्ष देऊन पाहिलं आणि क्षणभर त्याचं रक्त हे गोठल्यासारखं झालं. जणू वेळ थांबली होती. त्याचे डोळे मोठे झाले, श्वास अडकला. हो, ते खरोखरच त्याचे आजोबाच होते. तेच वसंतराव, जे एकेकाळी शहरातील प्रतिष्ठित व्यापारी होते. त्यांच्या नावाचा मानसन्मान होता. आज ते रस्त्यावर बिस्किटे विकत बसले होते. विवेक डगमगत्या पावलांनी धावतच त्याच्याजवळ पोहोचला. पण वसंतरावांनी त्याला ओळखलं नाही. ते थकलेल्या आवाजात म्हणाले, "हे चिप्स घे बाळा, फक्त 10 रुपयाचं पाकिट आहे. सांग, कोणतं हवं आहे?" विवेकच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर आला. कंठ दाटून आला होता. तो कसाबसा बोलला, मला काहीच नको आजोबा. मला फक्त माझे आजोबा हवे आहेत." तो आवाज ऐकून वसंतरावांनी नजर वर केली आणि समोर उभा होता त्यांचा विवेक. त्यांच्या काळजाचा तुकडा, त्यांचा नातू विवेक. त्यांचा नातू विवेक आता परदेशातून आला होता आणि त्याला पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला होता. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर आला आणि त्यानंतर त्यांनी पाहिलं तर त्यांचा विवेक. वसंतराव आणि त्यांचा नातू विवेक यांनी गळाभेट घेतली आणि त्यानंतर अश्रूंचा बांध फुटला. जणू वर्षानुवर्ष दडपलेली वेदना आणि साचलेलं प्रेम त्या क्षणी ओसंडून वाहू लागलं. त्यांचं ते मिलन इतकं निश्चल आणि हृदयस्पर्शी होतं की बाजूला उभ्या विवेकच्या मित्राच्या आणि आजूबाजूच्या अनेक लोकांच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. थोड्या वेळाने जेव्हा दोघंही शांत झाले तेव्हा विवेकने आपल्या आजोबांकडे निरखून पाहिलं. ते पहिल्यापेक्षा अधिक अशक्त आणि वृद्ध, थकलेले दिसत होते. अंगावरचे कपडे मळकट आणि फाटके, चेहऱ्यावर संघर्ष, वेदना आणि अपमानाच्या खोल रेषा कोरल्या होत्या. भरून आलेल्या आवाजात विवेक म्हणाला, "आजोबा, तुम्ही इथे आणि अशा अवस्थेत? या वयात तर तुम्हाला घरच्या सुखसोयींची विश्रांती मिळायला हवी होती. तुम्हाला हे सगळं करण्याची काय गरज होती? आणि आईबाबा कुठे आहेत? त्यांनी तुम्हाला थांबवलं नाही का?" नातवाच्या तोंडून उमटलेले प्रेमाचे आणि आपलेपणाचे शब्द ऐकताच वसंतरावांच्या धैर्याला बांध फुटला. हुंदके देत थरथरत्या आवाजात त्यांनी आपल्या आयुष्यावर झालेली अत्याचाराची एक कहाणी ही विवेकला सांगितली. कसं त्यांना शिळं अन्न दिलं जात होतं, कसं नोकरासारखं काम करून घेतलं जात होतं, कसं उपाशी ठेवून शेवटी घराबाहेर काढलं गेलं. हे सगळं ऐकून विवेकच्या पायाखालची जमीनच सरकली. डोकं गरगरू लागलं. ज्या आईवडिलांना तो आजवर देवसमान मानत होता, त्यांच्याच हातून घडलेली ही क्रूर कृत्य ऐकून तो सुन्न झाला. त्याला विश्वास बसत नव्हता की एखादा मुलगा स्वतःच्या वडिलांशी इतका निर्दयी कसा वागू शकतो. आता विवेकच्या डोळ्यात अश्रू नव्हते, तेथे थकथकणारे अंगार होता. त्याने मनाशी ठरवलं, ज्यांनी माझ्या आजोबांवर प्राण्यांपेक्षाही वाईट वागणूक केली, त्यांना असा धडा शिकवेन की आयुष्यभर लक्षात राहील. सर्वप्रथम तो आपल्या आजोबांना एका 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथे स्वतःच्या हाताने त्यांना स्वादिष्ट जेवण घातलं आणि त्यांच्यासाठी एक आलिशान, आरामदायक खोली बुक केली. "आजोबा, आता तुम्ही इथे निर्धास्त राहा. मी लगेच येतो. आता तुम्हाला कोणत्याही अपमानाचा सामना करावा लागणार नाही." असं म्हणत विवेक बाहेर पडला आणि घरी पोहोचताच दरवाजात सीमाने उघडला. आपला मुलगा अचानक समोर उभा असल्याचं पाहिलं. तिच्या तोंडातून आनंदाने किंचाळीच फुटली. अरे विवेक, तू आलास. सांगितलंही नाहीस. कळवलं असतंस तर तुझ्या स्वागताची छान तयारी केली असती." पण विवेकच्या चेहऱ्यावर आनंदाचा लवलेशही नव्हता. त्याने आईच्या डोळ्यात पाहिलं आणि थंड, गंभीर आवाजात म्हणाला, "मी आधी सांगितलं असतं तर मी ते सगळं कसं पाहू शकलो असतो, जे आज माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे." सीमाला काहीच समजलं नाही. ती गोंधळून नवऱ्याला आवाज देत म्हणाली, "अहो, ऐकलत का? आपला विवेक आला आहे." गौतम खोलीतून बाहेर आला. मुलाला पाहून तोही आनंदित झाला. पण विवेकच्या चेहऱ्यावर मात्र राग आणि तिरस्कार हा दाटलेला होता. सीमा पुढे होत त्याला मिठी मारण्यासाठी गेली.
तेव्हा विवेकने तिचा हात झटकला आणि कठोर आवाजात विचारलं, आई, बाबा आजोबा कुठे आहेत? घरात दिसतच नाही. हा प्रश्न ऐकताच सीमा आणि गौतम दोघांच्याही चेहऱ्यावरचा रंग उडाला. सीमा अडखळतच म्हणाली, अरे विवेक बाळा, तुझे आजोबा ते आपल्या एका मित्राच्या घरी गेले आहेत. इथंच जवळच आहेत, लवकरच येतील. विवेकने आईकडे एक धारदार कटाक्ष टाकला आणि सरळ आजोबांच्या खोलीकडे निघाला. खोली रिकामी होती. आत एक विचित्र वास, एक शांतता, जणू वेदनांनी भरलेली उदासीच. सीमा त्याच्या मागे आली आणि खोटं हसत म्हणाली, विवेक, तुला माहीतच आहे ना, तुझे आजोबा काही कामधंदा करत नाहीत. दिवसभर घरी बसून कंटाळतात, म्हणून आम्ही म्हणालो अधूनमधून बाहेर फिरून या. आईच्या तोंडून इतकं मोठं खोटं ऐकून विवेकच्या अंगातील रक्त हे सळसळून उठलं. संध्याकाळ झाली. रात्रीचा अंधार पसरू लागला, पण आजोबा परतलेच नाहीत. विवेकने पुन्हा वडिलांना विचारलं, बाबा, आजोबा अजूनही घरी आले नाहीत का? तुम्हाला त्यांची जरासुद्धा काळजी वाटत नाही का? गौतम बेजबाबदारपणे हसत म्हणाला, अरे विवेक, त्यात काळजीचं काही कारण नाही. ते कधीकधी मित्रांच्या घरी राहतात, येतील ते. तू प्रवास करून थकला असशील ना, जा, तुझ्या खोलीत जाऊन आराम कर. दुसऱ्या दिवशी सकाळी विवेक थेट हॉटेलमध्ये पोहोचला. त्याने आपल्या आजोबांसोबत नाश्ता केला आणि त्यांना धीर देत म्हणाला, आजोबा, अजिबात काळजी करू नका, आज न्याय होणार आहे. त्यानंतर विवेक आजोबांना घेऊन घरी आला. दरवाजात आजोबा आणि नातू एकत्र उभे असल्याचं दृश्य पाहताच गौतम आणि सीमा अक्षरशः थिजून गेले. जणू काही भूतच पाहिलं होतं त्यांनी. सीमा अडखळतच म्हणाली, विवेक, तुला आजोबा कुठे भेटले? विवेकने आईकडे तिरस्कारानं पाहिलं आणि दातोट खात म्हणाला, त्या ठिकाणी जिथं तुम्ही त्यांना मरायला सोडलं होतं, रस्त्यावर, एअरपोर्टच्या बाहेर, उन्हातान्हात एक रुपयांसाठी लोकांसमोर हात पसरताना. हे ऐकून गौतम आणि सीमाचे चेहरे फिके पडले. नजर लाजेने आणि भीतीने खाली झुकली. विवेकचा आवाज आता वाघाच्या गर्जनेसारखा साऱ्या घरभर घुमू लागला. लाज वाटते मला तुम्हा दोघांना माझे आईवडील म्हणताना. किती कृतज्ञ, किती उपकार विसरलेले आहात तुम्ही. ज्यांनी स्वतःचं रक्त आणि घाम गाळून आयुष्यभर झगडून तुम्हाला या उंचीवर पोचवलं, त्या महान माणसालाच तुम्ही उपाशी ठेवलं. नोकरासारखं काम करून घेतलं आणि वरून खोटं बोलून सगळं झाकावं प्रयत्न करताय. तो आईकडे वळला आणि जळजळीत स्वरात म्हणाला, म्हणतात ना, स्त्रीच्या हृदयात ममता असते, ती अन्नपूर्णेचं रूप असते. पण तू एक स्त्री असूनही आपल्या वडिलांसारख्या सासऱ्यांशी असं घृणास्पद वागणूक तू कशी देऊ शकलीस? यानंतर विवेक आपल्या वडिलांकडे वळून म्हणाला, आणि हो, तुम्ही बाबा, एक मुलगा असूनही आपल्या वृद्ध वडिलांचा त्रास समजू शकला नाही का? या घरावर आणि दुकानावर सापासारखे कुंडली मारून बसलात. ते दुकान आणि हे घर सगळं माझ्या आजोबांच्या कष्टाची कमाई आहे. आणि त्या महान माणसाला तुम्ही रात्रीची उरलेली शिळी भाकरी दिलीत. त्यांच्या खोलीत पंखाही नाही लावला. असा अमानुष वागणूक तर माणूस शत्रूलाही देत नाही. उद्या जर मी तुमच्याशी असाच वागलो तर कसं वाटेल तुम्हाला? आणि तेवढ्यात दरवाजावर दस्तक झाली. 2 पोलीस आत आले. विवेक निर्धाराने म्हणाला, इथे येण्याआधी मी आणि आजोबा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून आलो आहे. वृद्ध पालकांचा पालनपोषण व कल्याण अधिनियम 2007 अंतर्गत इन्स्पेक्टरांना पाहताच गौतम आणि सीमाची शुद्ध हरपली. क्षणात ते वसंतरावांच्या पायावर कोसळले. बाबा, आम्हाला माफ करा. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. माहीत नाही कोणतं भूत डोक्यात शिरलं होतं. आता असं कधीच होणार नाही. इतक्यात एक जबरदस्त थप्पड घरात घुमली. वसंतरावांनी संपूर्ण शक्तीनिशी आपल्या मुलाच्या गालावर हात उचलला होता. गौतम खाली कोसळला. वसंतरावांच्या डोळ्यात अश्रू नव्हते, तर धगधगते अंगार होता. ते थरथरत्या पण दृढ आवाजात म्हणाले, अशा मुलापेक्षा मी निसंतान राहिलो असतो तरी बरं झालं असतं. इन्स्पेक्टर साहेब, घेऊन जा या दोघांना. मी अशा लोकांसोबत एक क्षणही राहू इच्छित नाही, जे माणुसकीच्या नावावरच कलंक आहेत.
वसंतरावांच्या तोंडून हे शब्द ऐकताच गौतम आणि सीमा मोठ्याने रडू लागले. पोलिसांनी जेव्हा त्यांना बाहेर घेऊन जायला सुरुवात केली तेव्हा दोघंही रडत माफीची भीक मागे वळून पाहत राहिले. तेव्हा वसंतरावांची नजर आपल्या नातवावर म्हणजेच विवेकवर पडली. त्याच्या डोळ्यात आईवडिलांसाठी अश्रू दाटले होते. तो गंभीर होता, पण आपल्या आईवडिलांना तुरुंगात जाताना पाहण्याची त्याची हिंमत होत नव्हती. हे दृश्य पाहून वसंतरावांचं काळीज व्याकुळ झालं. त्यांनी तत्क्षणी इन्स्पेक्टर साहेबांना थांबवत म्हणाले, इन्स्पेक्टर साहेब थांबा, मी माझी तक्रार परत घेतो. या दोघांना सोडून द्या. माझ्या नातवाच्या आनंदासाठी मी या दोघांना शेवटची एक संधी देऊ इच्छितो. इन्स्पेक्टर साहेबांनी कठोर नजरेने गौतम आणि सीमाकडे पाहत स्पष्ट शब्दात चेतावणी दिली. म्हातारपण सर्वांचंच येतं. आज तुमचे वडील म्हातारे झाले आहेत, उद्या तुम्हीही होणार आहात. जसं पेराल तसंच उगवेल. ही गोष्ट चांगली लक्षात ठेवा. जर पुन्हा तक्रार आली तर मग कोणतीही माफी मिळणार नाही. इतकं सांगून इन्स्पेक्टर साहेब निघून गेले. विवेक धावतच आपल्या आजोबांच्या गळ्यात पडला आणि त्या क्षणानंतर घरातील वातावरण पूर्णपणे बदलून गेलं. गौतम आणि सीमाला आपल्या चुकीची तीव्र जाणीव झाली होती. लाज, अपराधीपणा आणि ग्लानीच्या ओझ्याखाली ते दोघं दबून गेले. आता ते आपल्या वडिलांची काळजी घेऊ लागले. सीमा स्वतः आपल्या हाताने त्यांच्यासाठी गरमागरम जेवण बनवत होती आणि वेळेवर प्रेमाने वाढत होती. गौतम संध्याकाळी परत आल्यावर थेट आपल्या वडिलांच्या खोलीत जात असे. त्यांच्याजवळ बसून गप्पा मारत असायचा, त्यांची विचारपूस करत असायचा आणि आपल्या वागण्याबद्दल मनापासून माफी देखील मागत असे. वसंतरावांच्या खोलीत आता नवीन एअर कंडिशनर लावण्यात आला होता. ते पुन्हा आपल्या घरात मान, सन्मान आणि रुबाबाने राहू लागले होते. त्यांनी आपल्या मुलाला आणि सुनेला माफ केलं होतं, पण मनामध्ये मात्र एक न मिटणारी दरी कायमची निर्माण झाली होती. ते प्रत्येक क्षणी आपल्या नातवाला, विवेकला अगदी मनोभावे आशीर्वाद देत असत. कारण त्याने फक्त त्यांना अपमान आणि वेदनेच्या अग्निपथातून बाहेर काढलं नव्हतं, तर त्यांच्या आत्मसन्मानाला नवा श्वास देऊन त्यांच्या म्हातारपणाला एक नवीन सुवर्ण सकाळ दिली होती. आणि त्या दिवसानंतर वसंतरावांचं जीवन पुन्हा स्थिर झालं. घरात आता राग, अपमान आणि कटुता नव्हे, तर आपुलकीचा आणि ममतेचा गंध दरवळू लागला होता. विवेकच्या निरागस डोळ्यातून वसंतरावांना दररोज एक नवीन आशा दिसायची. जणू तो नातू नाही, तर देवाने पाठवलेला एक प्रकाश किरणच होता, ज्याने अंधाऱ्या घराला पुन्हा उजेड दिला होता. एके संध्याकाळी वसंतराव अंगणातल्या झुल्यावर बसले होते. संध्याकाळच्या वाऱ्यात पानं सरसळत होती आणि दूर कुठेतरी मंदिरात घंटानाद ऐकू येत होता. ते शांतपणे विवेककडे पाहत हसले. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं, जणू आयुष्याचं ओझं हलकं झालं होतं. त्यांनी हळूच विवेकचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाले, बाळा, माणसाला आयुष्यभर संपत्ती नको असते, फक्त माणुसकी हवी असते. ज्यांच्या मनात माणुसकी असते त्यांच्या घरात देवही कायम असतो. विवेक काही क्षण निशब्द उभा राहिला, मग आजोबांच्या कुशीत शिरला. त्या कुशीत त्याला आईवडिलांचं प्रेम, आजोबांचा आशीर्वाद आणि देवाचं अस्तित्व सगळं काही सापडलं. रात्र गडद होत गेली आणि वसंतरावांनी आकाशाकडं पाहतच डोळे मिटले. त्यांच्या चेहऱ्यावर एक गूढ शांत स्मित होतं. जणू ते मनात म्हणत होते, देवा, आता काही उरलं नाही, माझं घर पुन्हा जिवंत झालं आहे. त्या दिवसानंतर वसंतरावांचं घर खऱ्या अर्थाने घर बनलं, जिथे राग नव्हता, द्वेष नव्हता, फक्त माफ करण्याची ताकद आणि प्रेमाचं तेज होतं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, वसंतरावांनी घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कथा आवडली तर लाईक शेअर जरूर करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.